हॅलो एव्हरीवन, मी आहे डॉक्टर मनीषा सानी फ्रॉम रिवाइव्ह क्लिनिक आणि आज तुमचे सर्वांचे माझ्याच यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत खूप ट्रेंडिंग आणि कॉमन टॉपिकवर, पण तेवढंच कन्फ्युजिंग टॉपिकवर. ते आहे फुल बॉडी व्हाईटनिंग. तर खूप सारे पेशंट येतात आणि मला विचारतात की डॉक्टर, फुल बॉडी व्हाईटनिंग खरंच पॉसिबल आहे का? स्किनचा जो कलर आहे तो परमनंटली चेंज होऊ शकतो का? एक लक्षात ठेवा, स्किन बॉडी व्हाईटनिंगचा अर्थ स्किनचा कलर फेअर करणं किंवा स्किनचा कलर शेड तुमची चेंज करणं असा होत नाही. तर त्याचा अर्थ असा होतो की जी तुमची स्किनची जी टोन आहे त्याला इव्हॉल्व करणं, स्किन ग्लोईंग आणि हेल्दी दिसणं. फेअर स्किनचा अर्थ हेल्दी स्किन होत नाही. जो तुमचं ओरिजिनल शेड आहे तोच नेहमी ब्युटिफुल असतो. पण जर काही स्किन कन्सर्न असेल, ज्याच्यामुळे पिगमेंटेशन असेल, स्किनमध्ये शेड्स असतील, अनइव्हन टोन असेल, तर तो आपण डेफिनेटली बरोबर करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यामध्ये ॲक्च्युअल ट्रूथ काय आहे, सायंटिफिक बेस्ड कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत, सेफ ट्रीटमेंट कोणत्या आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की स्किन पिगमेंटेशन किंवा बॉडी पिगमेंटेशन जे आहे ते कोणत्या कारणांमुळे होतं. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण बॉडी केअर करत नाही. खूप सारे लोक जे आहे ते फेस केअर करतात, फेसवरती मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन, सिरमचा यूज, या सगळ्या गोष्टी डिलिजंटली करतात, पण अजिबातच आपण बॉडी केअरकडे लक्ष देत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जेनेटिक. तिसरा फॅक्टर जो आहे हो हॉर्मोनल इम्बॅलन्स. पेशंटला जर थायरॉइड असेल, PCOD असेल, जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, तर आपल्याला हे मानेवरती, काखेमध्ये, ग्रॉइन एरियामध्ये पिगमेंटेशन झालेलं दिसून येतं. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आपण जे ओव्हर द काउंटर क्रीम्स यूज करतो, ज्या स्टिरॉइड बेस्ड क्रीम्स असतात, त्या कालांतराने एका पर्टिक्युलर टाइमच्या यूज नंतर तुमच्या स्किनला जे आहे ते पिगमेंटेशन क्रिएट केलं जातं. जर तुम्ही चुकीचे मेथड्स वापरत असाल बॉडी हेअर रिमूव्ह करण्यासाठी, जर खूप जास्त फ्रिक्शन तुमच्या बॉडीवरती होत असेल, खूप जण लुफा यूज करतात, दगड यूज करतात स्किन एक्सपोलिएट करण्यासाठी, तर तुम्हाला बॉडी पिगमेंटेशन हे निश्चित येऊ शकतं. तेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेणं की तुमच्या स्किन पिगमेंटेशनचं कारण काय आहे आणि त्या कारणाप्रमाणे ती ट्रीटमेंट जी असते ती खूप प्रभावी असते. मेडिकल ट्रीटमेंटप्रमाणेच काही इन क्लिनिक स्किन ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, ज्या काही सेफ मॉडॅलिटीज आहेत त्या आपण इथे डिस्कस करूया. इन स्किन क्लिनिक ट्रीटमेंटमध्ये आपल्याला डी-टॅन, बॉडी डी-टॅन आहे, बॉडी केमिकल पील्स आहेत, ह्याचा खूप चांगला वापर होतो. माइल्ड केमिकल पील्स आहेत की ज्याच्याने स्किन तुमची एक्सपोलिएट होते आणि इमिजिएट तुम्हाला हेल्दी ग्लो जो आहे तो दिसून येतो. बॉडी पॉलिशिंग सारख्या ट्रीटमेंट आहेत, ज्याच्यात अगेन तुमची जी डेड स्किन असते ती एक्सफोलिएट केली जाते. त्याच्यानंतर कोजिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड सारखे काही स्किन ब्राईटनिंग एजंट्स असतात जे यूज केले जातात आणि ज्याच्याने तुमचं टॅनिंग आहे आणि इव्हन स्किन टोन जो आहे तो कमी केला जातो. तिसरी सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे ग्लुटाथिओन इंजेक्शन्स. ही खूप जास्त ट्रेंडिंग ट्रीटमेंट आहे, ही खूप जास्त इफेक्टिव्ह ट्रीटमेंट पण आहे, पण यामध्ये तुमचा रियालिटी चेक असणं खूप गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की ग्लुटाथिओन इंजेक्शन म्हणजे तुमची स्किन जी आहे ती 3 ते 4 शेड लाईट होणार आहे, तुमची स्किन जर डार्क असेल तर ती फेअर होणार आहे. तर हा चुकीचा समज आहे मित्रांनो. ग्लुटाथिओन हे जे आहे हे खूप चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. हे तुमच्या इम्युनिटीसाठी, तुमच्या स्किनच्या पिगमेंटेशनसाठी, हेअरफॉलसाठी बऱ्याच लेवलवरती काम करतं. तुमच्या स्किनमध्ये जर अनइव्हन टोन असेल तर तो कमी करतं, हायड्रेट करतं, स्किन ब्राईट करतं, ग्लो देतो तुमच्या स्किनला. पण जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये जर तुमची स्किन फेअर होणार असेल तर हा चुकीचा समज आहे. आणि या समजाने जर तुम्ही या ट्रीटमेंटला जात असाल तर तुमचं डेफिनेटली तुम्ही सॅटिस्फाई होणार नाहीत आणि तुम्हाला रिझल्ट पण आहे तुमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे येणार. यामध्ये हे पण समजणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक पेशंटची जी ट्रीटमेंट असते ती कस्टमाइज असते. सगळ्याच ट्रीटमेंटना पील्स किंवा सगळ्याच ट्रीटमेंटना पॉलिशिंग किंवा सगळ्याच पेशंटना ग्लुटाथिओन काम करणार आहे असं नाही आहे. तर तुमचं कारण महत्त्वाचं आहे, त्याचा मेंटेनन्स महत्त्वाचा आहे आणि त्याप्रमाणे कस्टमाइज ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचे जे स्किन डॉक्टर आहे, स्किन तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडे जाऊन उपचार पद्धती तुम्ही घेणं हे खूप गरजेचं आहे. या सगळ्यांशिवाय सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जो निग्लेक्ट केला जातो, ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, तो आहे डाएट आणि एक्सरसाइज. तुमच्या डाएटमध्ये जर तुमचे व्हायटामिन सफिशियंट असतील, स्पेशली व्हायटामिन C आहे, तुमचं जर हायड्रेशन, पाण्याचा इंटेक जर चांगला असेल, तुमच्या डाएटमध्ये शुगरी फूड कमी असेल, फॅटी फूड कमी असेल, हेल्दी नट्स आहेत, हेल्दी सीड्स आहेत, सीजनल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत, यांचा जर चांगला तुमचा इंटेक असेल तर तुमच्या स्किनमधला जो ग्लो आहे तो नॅचरली येतो. तुम्ही ज्या काही स्किन केअर करताय किंवा काही स्किन ट्रीटमेंट्स पण घेताय तर त्याचा जो ग्लो असतो, त्याचा जो इफेक्ट असतो तो खूप लॉंग लास्टिंग असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती लाईफस्टाईल इम्पॉर्टंट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे तुमच्या इन क्लिनिक ट्रीटमेंट तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही काही इन क्लिनिक ट्रीटमेंट करत असाल तर त्याच्याबरोबर होम केअर पण इम्पॉर्टंट आहे, जसं यूज ऑफ मॉइश्चरायझर आहे, यूज ऑफ सनस्क्रीन आहे,
अवॉइडिंग फ्रिक्शन्स, अवॉइडिंग युजेजेस ऑफ लुफा, अवॉइडिंग एनी स्किन व्हाईटनिंग स्टिरॉइड बेस्ड क्रीम, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या बॉडी व्हाईटनिंग ट्रीटमेंटचा. तर मित्रमैत्रिणींनो, या सगळ्या प्रवासामध्ये हे समजणं खूप गरजेचं आहे की प्रॅक्टिकल एक्सपेक्टेशन्स ठेवा ट्रीटमेंटकडून. तुमच्या बॉडी पिगमेंटेशनचं जे काही कारण असेल ते कारण समजून त्याला ट्रीटमेंट घ्या. प्रत्येकाची जी ट्रीटमेंट असते ती कस्टमाइज असते, सगळ्यांसाठी एकसारख्या ट्रीटमेंट नसतात. त्याच्यामुळे तुमच्या त्वचा तज्ज्ञाला, तुमच्या डॉक्टरना तुम्ही कन्सल्ट करा आणि त्यांच्या सुपरविजन खाली या ट्रीटमेंट्स घ्या. आणि तुमची जी नॅचरल स्किन कलर जो आहे तो सगळ्यात चांगला की स्किन कलर आहे. स्किन बॉडी व्हाईटनिंगचा अर्थ स्किन फेअर करणं नाही आहे, तर बॉडी व्हाईटनिंगचा अर्थ तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग असणं आहे. आणि ते डेफिनेटली कस्टमाइज ट्रीटमेंटमधून साध्य होतं. तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरना, स्किन तज्ज्ञांना तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्या सुपरविजनच्या खाली ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक्यू.